जसजसं निवडणुका जवळ येत आहेत तसतसं राज्य सरकार विविध योजना आणि घोषणांचा पाऊस पाडत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक आमदारांसह राजकीय नेत्यांनी विविध भूमिपूजनाच्या कामाचा सपाटा सुरू केला असल्याचे चित्र वेगवेगळ्या मतदारसंघातून पाहावयास मिळत आहे। सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि राज्यातील तमाम महिला भगिनी शेतातील निंदण खुरपण सोडून लाडक्या बहिणीच्या कागदात गुंतल्या। यानंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भात योजनेवर काम करत आहे। लोकसत्ता या संदर्भात माहिती दिली। तसेच राज्यामध्ये तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीने जाहीर करण्यात आली आहे। सरकारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती प्रसारित झाल्यानंतर राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10,000 रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे। अशा संचाचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरणींनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली। त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली। वास्तविक पाहता असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ही श्रम कार्ड योजना राबवली गेली। यामध्ये करोडो नागरिकांनी नोंदणी अंतर्गत झालेली आहे। विविध क्षेत्रात कार्य करणारे असंघटित कुशल कामगार आहेत। ही श्रम कार्ड योजनेअंतर्गत यांची नोंद झालेली आहे। याचा सर्व डाटा सरकारकडे उपलब्ध आहे। मात्र मृगजळाप्रमाणे विविध योजनांच्या मागे धावायला लावून सरकार एक प्रकारे सर्वसामान्यांचा अंत पाहत आहे, हेच यातून